लिप्स करताना बऱ्याचदा आपल्याकडून अशी चूक होते की आपण डायरेक्ट पिंक कलर किंवा रेड कलर वापरायला जातो, तर तसं न करता नमस्कार. आज श्री रामनवमी निमित्त मी श्रीरामांची रांगोळी काढत आहे. तर सगळ्यात आधी आपण चेहऱ्याचे टोन्स बनवून घेऊया. त्यासाठी आपण घेऊयात व्हाईट रांगोळी, थोडासा स्काय ब्लू कलर, थोडासा पिंक कलर, थोडासा व्हायलेट कलर. हे सर्व व्यवस्थित प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. आता हा आपला मिडल टोन झाला आहे. यातला थोडासा कलर आपल्याला बाजूला घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडासा व्हाईट कलर, स्काय ब्लू कलर आणि थोडासा पिंक कलर मिक्स करायचा आहे. आपला लाईट टोन तयार झालेला आहे. आता अजून एक हायलाइटची शेड बनवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये व्हाईट कलर, थोडासा पिंक कलर आणि थोडासा स्काय ब्लू कलर मिक्स करायचा आहे. आता जो आपला मिडल टोन आहे तर त्यातलाच आपल्याला थोडासा कलर बाजूला घ्यायचा आहे व त्याचे डार्क टोन्स बनवायचे आहेत. त्यासाठी आपण घेऊया थोडासा डार्क ब्लू कलर, थोडासा व्हायलेट कलर आणि थोडासा किंचित ब्लॅक कलर. हे सर्व मिक्स करायचं आहे. आता अजून एक आपल्याला डार्क टोन बनवायचा आहे. त्यासाठी त्यातलाच थोडासा कलर आपण बाजूला घेऊया. त्यामध्ये परत आपण डार्क ब्लू, व्हायलेट आणि ब्लॅक कलर मिक्स करूया. आता हे आपले सर्व चेहऱ्याचे टोन्स तयार झालेले आहेत. आता बघूया हे सर्व टोन्स आपण चेहऱ्यावरती कसे अप्लाय करतोय. तर आता आपण बघूयात की आपल्याला डोळे कसे करायचे आहेत. तर डोळे करण्यासाठी आपल्याला व्हाईट कलर मध्ये थोडासा ग्रे टोन बनवायचा आहे व तो जिथे जिथे व्हाईट पोर्शन असतो तिथे तिथे अप्लाय करूया. आता जो मधला ब्लॅक पोर्शन आहे तर तिथे आपल्याला डायरेक्ट ब्लॅक कलर द्यायचा आहे. आता तोच ब्लॅक आपण वरती आयलॅशेसच्या लाईनला यूज करणार आहोत. तर आपण इथे बघू शकतो की जे चेहऱ्यावरती आपल्याला जिथे जिथे डार्क टोन दिसतोय, लाईट टोन दिसतोय किंवा मिडल टोन दिसतोय त्या त्या ठिकाणी आपण हे टोन्स अप्लाय करून घेऊया. आता चेहऱ्यावरती आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपल्याला लाईट, मिडल, डार्क टोन दिसत आहे ते त्या ठिकाणी आपण तेथे शेड्स अप्लाय करूयात. आता आपला बऱ्यापैकी चेहरा कम्प्लीट होत आलेला आहे. आता आपण वळूयात लिप्स कडे. आपल्याला आपल्या मिडल टोन मधलाच थोडासा पोर्शन बाजूला घ्यायचा आहे व त्यामध्ये आपल्याला रेड कलर मिक्स करायचा आहे. तो आपला मिडल टोन तयार होतो. त्यातून आपल्याला थोडासा कलर बाजूला घेऊन त्यामध्ये ब्लॅक मिक्स करायचा आहे. हा झाला आपला लिप्सचा डार्क टोन. आता जो मिडल टोन आहे त्यातून आपल्याला परत थोडासा पोर्शन बाजूला घ्यायचा आहे व त्यामध्ये व्हाईट आणि पिंक कलर मिक्स करायचा आहे. हा झाला आपला लिप्सचा लाईट कलर. आता हे तिन्ही शेड्स आपल्याला देऊन आपले लिप्स कम्प्लीट करायचे आहे. आता यानंतर केसांसाठी मी ब्लॅक मध्ये थोडासा येलो आणि रेड मिक्स करून ब्राऊन कलर तयार केलेला आहे. तर हा ब्राऊन कलर आपण पूर्ण आपल्या बेस वरती देऊन घेऊयात व त्यावरती थोडेसे हायलाइट्स देऊन आपण आपले केस कम्प्लीट करू. अशी डिटेल्स ऍड करून आपण रांगोळी आहे ती पूर्ण करूयात. सो अशा प्रकारे आपली श्रीरामांची रांगोळी पूर्ण झालेली आहे. तुम्हा सर्वांना ही रांगोळी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा. धन्यवाद.